नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या योगिनी एकादशी आहे. हिंदू पंचांगानुसार वर्षभरात आपल्याकडे तब्बल 24 एकादशी आपण साजऱ्या करतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते. हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील विशेष महत्त्व आहे. तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, असंही मानलं जातं की योगिनी एकादशीलाच मोक्षदायिनी एकादशी असंही मानतात. तर शास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रा काळाच्या आधी पाळला जातो. योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू 4 महिने निद्रेत असतात असंही म्हटलं जातं. तर बघा, यंदा योगिनी एकादशी 2 जुलै 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे योगिनी एकादशी कृतिका नक्षत्रात होणार आहे. हिंदू पंचांगानुसार 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10:26 एकादशी आरंभ होईल. तर 2 जुलै 2024 रोजी सकाळी 8:34 ती समाप्त होईल. तिथीनुसार योगिनी एकादशीचा उपवास 2 जुलैलाच ठेवला जाणार आहे, कारण ती सूर्योदयाला तिथी मिळते म्हणून ती ठेवली जाणार आहे. तर उद्या आपण काय काय करायचं आहे ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, उद्या तुम्हाला 3 महत्त्वाची कामं करायची. एक म्हणजे तुम्हाला तुमच्या आंघोळीमध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे, म्हणजे तुम्हाला उद्या गंगा स्नानाचं तुम्हाला पुण्य मिळेल. दुसरं म्हणजे उद्या जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला अभिषेक घालून तुम्हाला उद्या विष्णूंचं पूजन करायचं आहे. उद्या विष्णूंना तुळस व्हायला विसरू नका, पण तुळस आज काढून ठेवा, कारण योगिनी एकादशीला तुळससुद्धा विष्णूंच्या आशीर्वादासाठी उपवास करते. त्यामुळे उद्या तुळशीला हात लावायचा नाही आहे, पानं तोडायची नाही आहे, दूध किंवा पाणी घालायचं नाही आहे. तर आज तुळस काढून ठेवा, उद्या विष्णूंना अर्पण करा. त्याच्यानंतर उद्या माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करा. श्रीयंत्रावरती अभिषेक करून किंवा 16 वेळा श्री सूक्त म्हणून किंवा 9 किंवा 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणून तुम्ही कुंकुमार्चन उद्या करू शकता. उद्या विशेष करण्याचा उपाय म्हणजे तुम्हाला 5 तुळशींची पानं घ्यायची आहे. आता बघा, 5 म्हणजे सुट्टी पानं नाही. आपण जी तुळस म्हणजे 4 पानांचा एक आपण जो तोरा असं जो आपण काढतो, तो आपल्याला उद्या तसे 5 घ्यायची आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये ती ठेवायची आहेत. तुम्हाला 108 खेपा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय हा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे. त्याच्यावरती आपली जी काय इच्छा किंवा तुम्ही जे काय अडचणीमध्ये आहात ती अडचण सांगायची आहे आणि ते तुळसपत्र तुम्हाला विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता तुमच्याकडे विष्णूंचा फोटो नसेल किंवा तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता, कृष्णांच्या चरणी अर्पण करू शकता, कुठंही तुम्ही अर्पण करू शकता. महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला तुळस आज काढून ठेवायची, जी तुम्हाला उद्या वापरायची आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला उद्या संध्याकाळी 7 वाजता 7 ते 7:15 दरम्यान तुळशीकडे एक दिवा लावायचा आहे. जर तुम्ही तुपाचा लावला तर अतिशय उत्तम, तेलाचा लावला तरीही चालेल. तुळशीकडं उद्या दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुम्हाला 11 प्रदक्षिणा काढायचे आहेत. हे 2 महत्त्वाचे उपाय आहेत. 5 तुळस आणि उद्या तुळशीकडं दिवा आणि 11 प्रदक्षिणा. बघा, तुळशीमध्ये कायम विष्णूंचा वास असतो, माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे उद्या आपल्याला तिथं दिवा लावून 11 प्रदक्षिणा काढायची आहेत आणि प्रदक्षिणा काढताना ओम नमो भगवते वासुदेवाय हे म्हणायचं आहे. आणि उद्या तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता जसं तुम्ही तुळशीकडे दिवा लावता तसंच तुम्हाला तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर तेलाचा दिवा माता लक्ष्मीसाठी लावायचा आहे. बघा, उद्या मंगळवार पण आहे आणि उद्या एकादशी पण आहे. त्यामुळे उद्या खूप चांगला मुहूर्त आहे. तुम्हाला उद्या विष्णूंची सेवा, माता लक्ष्मीची सेवा या दोघांचीही सेवा करायची आहे. पण मी जसं तुम्हाला सांगितलं, जसं तुम्हाला जसं जमेल तसं करा, पण ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं तुम्हाला तुळस अर्पण करणं उद्या, पण तुळस आज काढून ठेवणं, तुळशीकडे दिवा लावणं आणि बाहेर 7 वाजता लक्ष्मी मातेसाठी दिवा लावणं. श्रीसूक्त तुम्ही 16 खेपा म्हणू शकता, कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही 16 खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, कुंकुमार्चन करू शकता, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र
हेही तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला कनकधरा स्तोत्र किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र हे सुद्धा एक एक वेळा ऐकू शकता. उद्या न चुकता तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम हे ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे किंवा जर तुम्हाला पाठ असेल तर वाचा, नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या. तर उद्या या अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत, पण उद्याची तिथी आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सेवा आणि उपाय करायला मिस अजिबात करू नका. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.